हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॉफी आणि बरंच काही. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान असाल, मस्त मजेत असाल आणि पावसाचा आनंद घेत असाल. आज मी तुमच्याबरोबर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. सकाळची टिफिनची गडबड आपली सगळ्यांची एकसारखीच असते, पण तरीही प्रत्येक घराची थोडी थोडी वेगवेगळी पद्धत असते. तर एका प्रसन्न दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपल्याला बायकांना जेव्हा छान रात्रीची घासून सकाळी सुकलेली भांडी भेटतात ना, तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं. किचनमध्ये काम करायला खूप उत्साह वाटतो आपल्याला. नाहीतर रात्रीची भांडी घासायची ठेवली तर पुन्हा सकाळी उठून तोच भांड्यांचा रगाडा बघा आणि तो घासा, तेव्हा काय दिवसाची सुरुवात एवढी छान होत नाही. तर भांडी मी लावून घेतली आहेत आणि इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी तर मी कॉफी पिणार आहे, कारण कॉफी पिऊनच माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळ सकाळ. तुमच्यापैकी बऱ्याच जणी अशा असतील ज्या सकाळी सकाळी चहा पीत असतील, ज्यांना चहा प्यायला आवडत असेल आणि काही एनर्जी ड्रिंक घेतल्याशिवाय आपल्या बायकांना हुरूप येतच नाही, कारण पुढे दिवसभरात आपल्याला बरीचशी कामं उरकायची असतात. इथे ना दूध उकळेपर्यंत मी ब्रेड स्लाइस घेतले आहेत, त्यांना बटर लावून घेते आहे. तर मी कॉफीबरोबर ब्रेड बटर खाणार आहे. हा नाश्ता माझ्या एकटीचाच आहे. घरातील इतर मंडळींना त्यांचा त्यांचा आवडीचा नाश्ता ऑलरेडी देऊन झालेला आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांना आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याकडे म्हणावं तितकं लक्ष देत नाहीत. कारण बऱ्याच जणींच्या घरी अशी स्थिती असते की त्यांची मुलं सकाळी लवकर शाळेला जात असतात, त्यांच्या मिस्टरांना वगैरे लवकर टिफिन हवा असेल, तर बायका काय करतात की घरातल्या सगळ्यांचं करता करताना आपलं ब्रेकफास्ट, आपलं खाणं, आपली भूक हे सगळं स्किप करून ते पुढे पुढे ढकलत असतात आणि कामं आधी आवरून मगच आपण आपलं करूया या वेळेची ना, योग्य वेळेची वाट बघत बसतात. तर मला असं वाटतं की सकाळी थोडासा एक वेळ काढून ना, आपण आधी आपल्या शरीरामध्ये एनर्जीचा सोर्स दिला पाहिजे. मग भले तुम्ही जे पण तुम्हाला अवेलेबल असेल, हेल्दी तर हेल्दी ब्रेकफास्ट बनवायला टाईम असेल तर ते तसं खा. आता मी इथे जे खाते आहे ब्रेड बटर, हे काही इतकं हेल्दी तर नाही आहे. पण मला असं वाटतं ना की अगदीच उपाशी राहून कामं करण्यापेक्षा काहीतरी आपल्या पोटामध्ये गेलेलं बरं असतं. कारण उपाशी राहिलं बराच वेळ तर नंतर मग परत ॲसिडिटीचा त्रास होत असतो. त्यामुळे आधी बायकांनी काहीतरी खाऊन घ्यावं आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागा. मी ना माझा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, मला असं वाटतं की कोणीही परफेक्ट नसतं. ठीक आहे ना? याआधी माझं पण ना रूटीन जेव्हा सेट नव्हतं, म्हणजे थोडे हेल्थ इश्यूज वगैरे होते. त्यावेळेस ना मला ना खूप गिल्ट यायचं, की अरे आपण हे सकाळ-सकाळ काय खातोय? म्हणजे घरच्यांसाठी मी काहीतरी बनवायची, पण मला ना ते खायचं इच्छाच नाही व्हायची. मला असं मी काही बनवलेलं असं खाऊ वाटायचंच नाही मला. मग मी विचार केला की नाही, आता जी परिस्थिती आपली आहे ना, ती आपण एक्सेप्ट केली पाहिजे. भले ती परिस्थिती चेंज व्हायला थोडा वेळ लागेल, पण मी ना माझ्या मनातून ते गिल्ट काढून टाकलं, की अरे आपण कॉफी पितोय, अनहेल्दी आहे. त्याबरोबर आपण बिस्किट्स खातोय. मग आपण आपल्या मुलांना काय शिकवणार? किंवा काही पण असं अबर आपण खात असतो स्नॅक वगैरे. तर ते मग नंतर मी एक्सेप्ट केलं, की नाही ठीक आहे, एक थोडा टाईम लागतो आपला रुटीन सेट व्हायला. पण ठीक आहे, जे तुम्ही खाताय ते मनाने खा आणि प्रयत्न करा, की आपलं हॅबिट्स चेंज करण्याचा. तसंच आता सध्या मी पण त्या प्रोसेसमध्येच आहे. कारण मी जशी आहे, जे पण रिअल आहे तेच मी तुम्हाला इथे ब्लॉगमध्ये दाखवते आहे. इथे तुम्हाला वेगळं शोशावालं किंवा आपल्या डेली लाईफपेक्षा वेगळं असं काहीही तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही आहे. जी आपली दिनचर्या असते ती जशीच्या तशी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर बघा, इथे मी आता माझं ब्रेकफास्ट करून पुढच्या कामाला लागलेली आहे. इथे मी रवा उपमा बनवते आहे. हाच माझ्या मुलाला ब्रेकफास्टसाठी तो थोडासा खाणार आहे आणि स्कूलच्या टिफिनसाठी पण तो नेणार आहे. माझ्या मुलाची शाळा सकाळची नसते, दुपारी असते. पण तरी पण तो घरातून खाऊन जातो आणि पोळी भाजी वगैरे एवढं असं त्याला आवडत नाही टिफिनमध्ये. त्यामुळे मी हे असे नाश्त्याचे प्रकार बनवते, जे की त्याला मन वाटलं तर तो उठल्यावर हे खातो किंवा काही वेगळा नाश्ता करतो आणि टिफिनमध्ये त्याला ते खायला पण इझी होतं. मी इथे अगदी साधा प्लेन रवा उपमा बनवते आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या वगैरे टाकत नाहीये. जसा माझ्या मुलाला आवडतो अगदी तसाच बेसिक रवा उपमा. नुसतं कांदा,
मिरची, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी करून प्लेन रवा उपमा बनवते आहे. त्याला भाज्या वगैरे टाकलेल्या आवडत नाहीत. हा फक्त त्याच्या एकट्यापुरतीच बनवते आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या घरी असंच असेल ना, मुलांचे खूप काही काही चॉईसेस असतात खाण्यापिण्यामध्ये. मला असं नको, मला तसं नको, हे असंच दे, तसंच दे. शेवटी काय आहे, आपण आयुष्यभर एवढी मेहनत करतो, धावपळ करतो, दिवसभराची आपली धडपड असते, ती फायनली आपल्या मुलांसाठीच तर असते ना. आणि शाळेत जर आपण आपल्यापासून दूर आपल्या मुलांना पाठवतो आहे, तर थोड्या वेळासाठी दूर असतात, पण तरी पण त्यांच्या मनासारखं व्हावं असं आपल्याला वाटत असतं, की त्यांनी मनाने टिफिन खावा, आवडीने खावा, पूर्ण डब्बा रिकामा करून आणावा. ते एक सुख आईसाठी वेगळंच असतं. हो की नाही? मुलं खुश असली, मुलं आनंदाने जेवली, त्यांचं पोट भरलेलं असेल, तर आपण पण खुशच असतो. मी बऱ्याचदा असं पाहिलेलं आणि ऐकलेलं आहे ना, की मदर्स ज्या असतात, आई ज्या असतात ना, त्या आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत ना खूपच टेन्शन घेत असतात. म्हणजे बघा, लहान मुलं आहेत ती. ते साहजिक आहे, की हेल्दी खाण्याकडे त्यांचा कल कमीच असणार आहे. मुलांना नेहमीच आकर्षण असतं काही गोड पदार्थांचं, अनहेल्दी गोष्टी जसं की चॉकलेट्स वगैरे झाले, बिस्किट, कुकीज हे सगळ्यांचं आकर्षण मुलांना असणं हे साहजिक गोष्ट आहे, हे स्वाभाविक आहे. पण मदर्स ज्या टेन्शन घेतात ना, की अरे हा हिरव्या पालेभाज्या खात नाहीये, भाज्या खात नाही आहे किंवा घरातलं आणि जेवण आवडीने खात नाही आहे, कसं होणार, त्याला पोषण कसं भेटणार? तर मला असं वाटतं ना, की आई ज्या आहेत त्यांनी जास्त स्वतः आधी टेन्शन न घेता, पॅनिक न होता, मुलांना सुद्धा इतकं प्रेशराईज करू नये लगेच, की "अरे हे खा, खा." असं जबरदस्तीने मुलांना खायला घालण्यात काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही. तुमचं यावरती काय मत आहे, हे मला तुम्ही नक्की सांगा. तुमचा अनुभव मला ऐकायला आवडेल आणि मला असं वाटतं, की मुलांना थोडा टाईम द्यायला हवा. आणि असं पण आपण काही ना काही ट्रिक्स करतच असतो ना मुलांना भाज्या खाऊ घालण्याच्या, की त्यांना समजू नये आपण त्यांना काहीतरी हेल्दी देतोय, पण त्यांना असं दिसायला ते छान वाटेल, बघून खावंसं वाटेल, टेम्प्टिंग दिसेल, असे काही ना काही पदार्थ आपण बनवतच असतो. त्यामुळे मुलांना खाण्यापिण्यासाठी कधी पण प्रेशराईज करायचं नाही. जेवढं आपल्याने होईल तेवढं त्यांना प्रेमाने समजावून आपण त्यांना परावृत्त केलं पाहिजे, की त्यांनी गोड खाणं थोडं टाळलं पाहिजे, बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत, जे की पॅकेट्स फूड असतात, जे की हानिकारक असतात मुलांसाठी. पण घरच्या पदार्थांसाठी सुद्धा आपण जर थोडी मेहनत घेतली, त्यांना थोडा वेळ दिला, त्यांना हळू प्रेमाने समजावून सांगितलं, की बाबा त्या पदार्थांचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत, तर मुलंसुद्धा त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार समजतात या सगळ्या गोष्टी. तर बघा, इथे माझी सकाळची टिफिनची गडबड आवरून झालेली आहे. हा व्लॉग मी इथेच आता संपवते आणि तुम्हाला माझं हे दैनंदिन रुटीन आणि माझं मोटिवेशनल बोलणं कसं वाटलं, तुम्हाला यातून काही फायदा होतो का? तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. मला नक्की तुमचा फीडबॅक ऐकायला आवडेल आणि व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.